मग आज आलो वावरामध्ये, मग या डब्यामध्ये होता गारा, मग तो काढू राहिलो, तो निघतच नाही जा भाऊ. सकाळ सकाळी आलो तुम्ही या गाड्यामधून, हा रस्ता नव्हता, मग मला आता दिसला रस्ता, मग मी गेलो रस्त्यावर, तर जमलं, चांगला रस्ता असला, पाय भरले नाही. मग हा डबा होता तो की याच्यामध्ये गारा फसलेला होता, निघतच नाही जाय. मी ना अच्छाले उचलून फेकलं, हे काय डबा काय चीज आहे बे भाऊ. मग काढलाच डबा, ते माती पण झटकली. मग हे बाकी देव या रे, बापरे बाप, सोयाबीनवर अळी. तरी कोराजनचा फवारा मारला तरी पण काही फरक नाही पडला, थोडासा फरक पडला. त्या आड्याच मेल्या दुसऱ्या, पण ह्या नाही मेल्या. मग बघा आपलं सोयाबीन कसं दिसते या ब्लॉगमध्ये, तुम्ही कमेंट करू शकता. बघा शेतीचा रस्ता कसा आहे, खूप अवघड आहे, म्हणजे इथं खूप गाडा झालेला आहे. आणि याला लागवड पण कशी लागली ते पण कमेंट करा, की सोयाबीनला काय कशी, म्हणजे सोयाबीनचे दाणे कसे भरू राहिले, शेंगा किती याला, हे पण कमेंट्स करू शकता. तर बाकी छानपैकी लागलेला आहे याला शेंगा, एकच नंबर. थोड्या अळ्यापणात पण चालून जाते, काही जास्त खातीन नाही, ते खातीन थोडं थोडं, खाऊ द्या त्यांना पण थोडं थोडं, त्याची पण भूक मिटते. तर बघा सोयाबीन कधी दिसते आपलं, नक्की कमेंट करून सांगा. हे बघा सोयाबीन, तर ही सोयाबीन आहे रुची 1001, रुची 1001 सोयाबीन आणलेलं होतं, आणि ते पेरलेलं पण आहे. 5.5 क्विंटल पेरलं होतं मी 13-14 एकरामध्ये.